नमस्कार मित्रांनो, टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो। तर आज आपण एमपीएससी राज्यसेवा कंबाईन व पोलीस भरती आणि इतर एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत। ते आपण मृदेमधले एक घटक बनणार आहोत, म्हणजे रेगूर मृदा तसेच काळी मृदा, ज्याला रेगूर मृदा काळी मृदा सुद्धा असे म्हणतात। तर मित्रांनो, आपण ही एक्झाम दृष्टीने कशी विचारते, कारण की आपल्याला आपल्या एमपीएससी कंबाईन किंवा राज्यसेवेमध्ये आपल्याला डायरेक्ट मृदा देतात, त्याचे वैशिष्ट्य विचारतात। असे विश्लेषण करा, ते कशापासून बनते, त्याची निर्मिती कशी होते, त्याचा उपयोग काय आणि कोणत्या ठिकाणी आढळते, कोणत्या ठिकाणी आढळत नाही, असे विचारतात। त्यामुळे आपण या पेपरच्या दृष्टिकोनाने आपण काळी मृदा म्हणजे त्याला रेगूर मृदा सुद्धा असे म्हणतात ते घेणार आपण। तर चला तर मित्रांनो, आपण वैशिष्ट्य बघू, म्हणजे जे आपल्याला एक्झाम दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहे। तर चला तर मित्रांनो, पहा, रेगूर मृदा म्हणजे काळी मृदा। तर निर्मिती कशापासून होते मित्रांनो, तर लक्षात ठेवा मित्रांनो, या बेसाळ या खडकापासून या मृदेची निर्मिती होते मित्रांनो। ओके, आणि याची वैशिष्ट्य हेच आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी ओलावा म्हणजे धरून ठेवण्याची क्षमता या रेगूर मृदे म्हणजे काळी मृदेमध्ये असते। आणि या मृदेमध्ये चुनखड्याचे प्रमाण सर्वात जास्त असते मित्रांनो। हे एरो दाखवलेले म्हणजे जास्त प्रमाण ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त असणे, ओके, आणि चुनखड्याचे जास्त प्रमाण असणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे। आणि या मृदेला कापसाची काळी मृदा असे सुद्धा म्हणतात मित्रांनो, लक्षात ठेवा। या काळी मृदेला रेगूर मृदेला कापसाची काळी मृदा असे सुद्धा म्हणतात। आणि हे कुठं आढळते जास्त करून, म्हणजे हे मित्रांनो तापी नदी खोऱ्यात आढळते। आणि याची जाडी म्हणजे तापी नदी खोऱ्यात किती जाडी मित्रांनो, 6 मीटर जेवढी त्याची जाडी आहे तापी नदी खोऱ्यात। ओके, महाराष्ट्राचा 75% भाग, 3/4 भाग हा रेगूर मृदेने म्हणजे काळ्या मृदेने व्यापलेला आहे मित्रांनो। ओके, तर मित्रांनो लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला प्रश्नामध्ये जास्तीत जास्त विचार शकते की डायरेक्ट ऑप्शन मध्ये एमपीएससी कंबाईन मध्ये किंवा राज्यसेवेमध्ये विचार शकते की खालीलपैकी कोणत्या मृदेने हे एवढा भाग व्यापलेला आहे। तर मित्रांनो, रेगूर मृदेने 75% म्हणजे 3/4 भाग रेगूर मृदेने व्यापलेला आहे। तर 6वा बघू मित्रांनो पॉईंट, महाराष्ट्राच्या दख्खन पठाराने म्हणजे पठारावर पसरली आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ही मृदा पसरली आहे मित्रांनो। रेगूर मृदा महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर पसरली आहे मित्रांनो। ओके, आणि मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट 7वा पॉईंट म्हणजे कोकणात व पूर्व विदर्भात हे आढळत नाही, म्हणजे रेगूर मृदा काळी मृदा, त्याला काळी मृदा असे म्हणतात, ते आपल्याला कोकणात आणि पूर्व विदर्भात आढळत नाही। तर मित्रांनो लक्षात ठेवा, अभ्यास चालू द्या। आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा मित्रांनो, आणि नक्की तुम्हाला एक्झाम दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू।